नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुहास बिडकर. आमचं नवीन चॅनल आहे आपला हक्क आपला अधिकार. या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आम्ही समाजाच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत घेऊन जातो आणि त्या कायद्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही लोकांपर्यंत जास्त पोहोचत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्याद्वारे करत आहोत. ऍक्च्युली समाजामध्ये भरपूर समस्या असतात. त्यापैकी आता मला जी एक सर्वात जास्त समस्या वाटत आहे ती म्हणजे शिक्षणाची. आणि त्या शिक्षणाच्या समस्येसाठी मागील 1-1.5 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. तर आमचा प्रयत्न असा आहे की मनपा म्हणजे महानगरपालिकेद्वारे महाराष्ट्रात जास्तीत जास्त इंग्रजी मीडियम किंवा CBSE इंग्रजी मीडियमच्या शाळा चालू झाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही नागपूरपासून सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये आम्ही निवेदन देतोय, प्रयत्न करतोय, महापौरांना निवेदन दिलंय, आम्ही आयुक्तांना निवेदन दिलंय. असं विविध प्रकारे प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश येण्याची शक्यता पण आहे. पण माझ्या एकट्याच्या प्रयत्नांनी ही सफलता मिळणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी मला तुमच्यासारख्या लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. काय होईल की जर आपण सामूहिक प्रयत्न केला तर नक्कीच ज्या मनपाने बंद केलेल्या शाळा आहे त्या चालू होतील. कारण की प्रशासन म्हणतं शाळा बांधायसाठी आमच्याकडे पैसे नाही. पण मला सांगा, जेव्हा आपल्याकडे रस्ते बांधायला पैसे आहे, पुलं बांधायला पैसे आहे, आपण हायटेक टॉयलेट बांधत आहोत, म्हणजे हे सर्व करायला आपल्याकडे पैसे आहे. पण जनतेची जी मूलभूत गरज आहे, जो की मुलांचा फंडामेंटल राईट्स आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. आणि शिक्षणासाठी ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या अतोनात फीस घेतात आणि ते सामान्य व्यक्ती किंवा जनता, जी सामान्य गोरगरीब जनता आहे, त्याला ती अफोर्डेबल नसते. आणि आजच्या तारखेमध्ये कसं आहे की युग ज्याकडे चाललंय त्या दृष्टीने प्रत्येक जो पालक आहे, जे पेरेंट्स आहे, ते आपल्या मुलाला चांगल्या शाळेत इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही एक प्रामाणिकपणे मानस केलाय की जेवढं होईल तेवढ्या सरकारी शाळा इंग्रजी मीडियम मध्ये चालू करायचा प्रयत्न करायचा, ते पण कायदेशीर मार्गाने, प्रामाणिक मार्गाने. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. पण तुमची साथ, जसं मी म्हटलं होतं, तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे जी बाजू आहे ही सफल होऊ शकत नाही. आणि त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेले आहेत. मला वाटतं की माझ्या पत्रव्यवहारापर्यंत तुम्ही पत्रव्यवहार करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पत्र पाठवतो. तुम्ही तुमच्या नावाने आयुक्तांना पत्र द्या की बस आमच्या प्रभागात एक इंग्रजी मीडियमची शाळा चालू करावी. आता टोटल जे पण प्रभाग आहेत, 151 वार्ड आहे आणि 30-31 प्रभाग जे आहे, त्या प्रभागात जर शाळा चालू झाली तर प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही गरीब जे लोक आहेत त्यांना लाभ होईल. एवढंच नाही, आमची मागणी अशी आहे की त्यांना पाठ्यपुस्तकं पण फ्री द्यावे, कपडे पण फ्री द्यावे आणि स्टेशनरी पण फ्री द्यावी. कारण की आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी करत आहे, पण शिक्षणासाठी खर्च नाही करत आहे. आम्ही कॉर्पोरेशनमध्ये टॅक्स भरतो, त्याच्यामध्ये एज्युकेशन चेस नावाचा टॅक्स भरतो, पण त्याचा उपयोग कुठे होतो, का उपयोग होत नाही त्याचा शिक्षणासाठी, हा सर्व प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं सोल्युशन आम्ही एका व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. हा आमचा पहिला व्हिडिओ आहे आणि हा आमचा प्रामाणिक हाच प्रयत्न आहे की प्रत्येकाने स्वतःचं एक निवेदन नागपूर महानगरपालिकेमध्ये पोहोचवावं. जर तुम्हाला ते निवेदन लागत असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी हेच म्हणेल, माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तर चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण की शेअर केल्याने हा व्हिडिओ त्या व्यक्तीकडे पोहोचेल, याला खरंच याची गरज आहे. आणि नक्की तुम्हाला काही ना काही साथ देईल असं मला वाटतं. एवढे बोलून मी माझे जे मी बोललो त्यामध्ये जर काही चुकलं असेल तर मी माफी पण मागतो. पण मला असं वाटतं की तुम्ही मला प्रामाणिकपणे मदत करावी आणि आपण सगळे मिळून या शाळा चालू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. धन्यवाद.